नमस्कार मित्रांनो. स्टॉकचं नाव सांगतो विमता लॅब, कोवई मेडिकल, ज्युपिटर लाईफ आणि सुरक्षा. विमता लॅब. 644 मी सांगितलं होतं बाय करा म्हणून. माझा बाय झालेला आहे. मी ज्यावेळी ऑर्डर टाकलो त्यावेळी पेंडिंग होतं आणि माझ्यामध्ये अर्ध्या तासानंतर तो बाय झालेला आहे. विमता लॅब एक घ्या. त्यानंतर कोवाई कोवाई मेडिकल. कोवाई मेडिकल यामध्ये सुद्धा जर ही कोवाई मेडिकल जर 6570 6570 6570 6570 दिसतं का? 6570 ही जर लेवल ब्रीच झाली तर तर आपल्याला यामध्ये आणि परत बाय करायचं आहे. 6570 स्टॉप लॉस लावायचं नाही याला. 6570 ब्रीच झालं, लेवल आली की बाय करायचं आहे. त्यानंतर ज्युपिटर लाईफ. ज्युपिटर लाईफ हॉस्पिटल हा देखील उद्या बाय करायचा आहे. काय प्राइस असेल त्या प्राइसला बाय करायचं. ठीक आहे. ज्युपिटर लाईफ आणि एक सुरक्षा. सुरक्षा डायग्नोस्टिक हा एक बाय करायचा आहे. हा पण ज्या भावाला मिळतोय त्या भावाला खरेदी करायचा आपण. ठीक आहे. लक्षात ठेवा. कॅपिटलच्या 5% हे चारी घ्यायचे आहेत आणि एअरटेलचा दुसरा भाग खरेदी करायचा उद्या. एअरटेलचा दुसरा भाग. एअरटेलचा दुसरा भाग खरेदी करायचा आहे. कुठं मिळेल तिथं खरेदी करा उद्या. खरं तिसरा भाग आता वरती खरेदी करायचा नाही, मग तिसरा भाग खाली करायचा आहे खरेदी. ठीक आहे. नाही, तिसरा भाग तुम्ही समजा या ठिकाणी आला तर खरेदी करा, चालतं. या ठिकाणी आला तर खरेदी करा किंवा या ठिकाणी आला तर खरेदी करा. दुसरा भाग उद्या खरेदी करा लगेच. तिसरा भाग या ठिकाणी किंवा या ठिकाणी जरी आला तरी खरेदी करायचा आहे. ठीक आहे. पहिला भाग इथे खरेदी केलोय आपण. ओके.
मार्केट जर वाढलं तर पहिला भाग इथं खरेदी केलाय, दुसरा भाग इथं खरेदी करा उद्या आसपास कुठे पण. तिसरा भाग जर मार्केट पुढं जाऊन आपटलं 4 दिवसानं, 5 दिवसानं, 6 दिवसानं, खाली जर हे जर खाली आलं तर इथं खरेदी करा. वरती जर गेलं तर इथं खरेदी करा परत. ठीक आहे. तुम्हाला लिहून पाठवतो मी की उद्या कुठले कुठले स्टॉक खरेदी करायचे आहेत. कॅपिटलचे 5-5% 5-5 आणि हो दुसरा भाग इथं खरेदी करायचा आहे. ठीक आहे. हे इन्व्हेस्टमेंट पर्पजसाठीच केले. प्रत्येक इन्व्हेस्टमेंट म्हणजे सॉरी लाँग टर्म नव्हं. यातून 10-10% जर मिळालं, 10-15% मिळालं तर बाहेर पडायचं घेऊन. ठीक आहे. समजलं? काय समजलं नसलं तर विचारा. ओके. बाय.